आई. अरे आलीस तू? हो. असू दे असू दे. अगं फोन करायचा, भास्कर न्यायला आला असताना स्टेशनवर. अहो आई, मला गाडी लगेचच मिळाली. म्हटलं उगाच कशाला यांना फोन करून त्रास द्या, मग निघाले मी. बर घे प्रसाद घे. हो. आप्पा कसे आहेत आता, बरे आहेत ना? हे बघ काही लागलं तरी सांगायचं, न संकोचता. आता बरे आहेत आप्पा. फिजिओथेरपी चालू आहे त्यांची. बर. आता रिकव्हरी होते त्यांची, तर आई म्हणाली की मला आता सगळं जमेल. म्हटलं मग आपण लगेच निघावं. अवनी वहिनी, वेलकम होम. थँक्यू भाऊजी. तुम्ही कसे आहात? मी मस्त. एक सेकंड. वसुंधरा, वसुं बघा कोण आलंय. काय हो हमनी बहिणी? कशी आहेस? बरी, कशा तुम्ही? मी मस्त. आणि आप्पा कसे आहेत? बरेत बरेत. आता काळजीचं काही कारण नाहीये म्हणाले डॉक्टर. चलो गुड. बरं मी आता निघतो. हा, नंतर संध्याकाळी भेटू आपण. हो चालेल चालेल. Excuse me. Yeah. This is Thakur Villa, right? Oh my God, Alisha, how are you? I am so good. How are you? I'm good. come. आकाशदा, ही अलिशा मलाच भेटायला आली आहे. बाय द वे ती कोणी साधी सुधी नाही हा. ब्लू मून कंपनीची इव्हेंट मॅनेजर आहे. ओ तनया, तुला माहिती आहे आपली स्वतःची पण एक इव्हेंट कंपनी आहे. आय नो, पण ब्लू मून इव्हेंटची स्टाईल आणि संस्कृती इव्हेंटची स्टाईल यात खूपच फरक आहे दादा. राईट. बरं मी येतो. I'm good. That's nice. कम मी सगळ्यांची ओळख करून देते. सो दिस इज माय मदर इन लॉ, मिसेस जयश्री ठाकर. आणि या दोघी माझ्या मोठ्या जावा. नमस्कार. Hi, ladies. Are you guys excited for the Haldi Kumkum? हल्दी कुमकुम. हळदी कुंकू म्हणायचंय का तुला? Same thing, right? या वळेवर नाही, आईंनी सांगितलंय ना हळदी कुंकू करायचंय, सो त्यासाठीच मी तिला बोलवलंय. ऍक्च्युली ना मला हे हळदी कुंकू साधं सुधं नाही, एक छान मोठा इव्हेंट करायचा आहे. But do you have any venue in mind? ऑब्व्हियसली इथेच करूयात. नाही, इव्हेंट कितीही ग्रँड असलं ना तरी तो घरीच करायचा आहे. सो बेसिकली वी हॅव टू ऑप्शन. सी दिस हॉल इज बिग इनफ ऑर एल्स लॉन्स. व्हॉट्स इट? Yeah, I mean, no problem. घरी करू शकतो आपण इव्हेंट. ग्रेट. What I think, या आपण ना इथे आपण छोटे छोटे स्टॉल्स पण लावूया. आय मीन लेडीज गो मॅड आफ्टर स्टॉल्स. ओके, तर आपण काय करूया, फ्यू गेमिंग स्टॉल्स. ओके, देन वन नेल आर्ट स्टॉल अँड देन वन मोर टॅटू स्टॉल. सुपर. टॅटू? Oh, she's already excited. नाही ते काय चाललंय काय हे? अगं मला साधं हळदी कुंकू करायचंय ग. हाई साधं नाही, ग्रँड अँड एलिट. म्हणजे आई तुम्हाला कळत नाहीये, हा खूप चांगला चान्स आहे नेटवर्किंगचा. मी म्हणजे आपल्यासारख्या जेवढ्या मोठ्या कंपनीज आहेत ना, त्या कंपनीच्या सीईओच्या सगळ्या बायकांना मी इन्व्हाइट करणार आहे. सो इतके क्लासी लोक येतील, तर हळदी कुंकू पण तितकं क्लासी झालं पाहिजे ना. हे हळदी कुंकू कमी आणि एखादा इव्हेंट जास्त वाटतोय नाही? नाही म्हणजे नेटवर्किंग वगैरे सगळं ठीक आहे, पण हा पारंपरिक स्त्रियांच्या उत्साहाचा आणि सौभाग्याचा सण आहे. म्हणून मला असं वाटतं की आपण थोडं साध्या पद्धतीने जर केलं. आई प्लीज सांगा ना हिला. हो वसुंधरे, अगं हिचं पहिलं हळदी कुंकू आहे ना, तिला तिच्या पद्धतीने करू देत ना. तुला काय त्रास होतोय? हो आई, त्रास कुठे, मी फक्त. अलिशा, लेट्स स्टार्ट. या शुअर, लेट्स डू इट. कुठून सुरुवात करायची? मेकओव्हर. मेकओव्हर कोणाचा? आईंचा. आणि कोणाचा? वाव, माझा? तनया ऐक ना, काय? ते मेकोर वगैरे राहू देत, मला जरा टेन्शन आलं. आई घाबरायची काही गरज नाही, मी आहे ना. हो पण अगं ते हे काय म्हणतील, मला कसं दिसेल ते? कशी म्हणजे? अमेझिंग दिसतात, एकदम रॉयल आणि अजून ग्रेसफुल.
थांबा थांबा, तुम्हाला एक गोष्ट दाखवते. काय? हे बघा, कळलं तुम्हाला? नाही, या मॅगझिन मध्ये ना जगातले सगळे सक्सेसफुल मेन असतात ना, त्यांचे फोटो येतात आणि ते त्यांच्या सक्सेसचं क्रेडिट त्यांच्या आईला देतात. म्हणजे आपला आकाश दादा पण देतोच, पण माईट बी त्याचा स्वभावच थोडा कमी बोलण्याचा आहे, त्यामुळे नाही तसं मनातून मानतो तो मला. हो हो हो, ऑफकोर्स. तो आणि अखिल पण. अखिलला तर बघितलं ना, तो अगदी उघड उघड कौतुक करतो तुमचं. हो. आता उद्या जेव्हा सगळे अमेझिंग गेस्ट येतील तेव्हा अखिलच सगळ्यांना सांगणार ना की ही माझी आई आहे, की मी माझ्या आईमुळे इतका सक्सेसफुल झालो. आणि मग ही बातमी जेव्हा सगळ्या मीडियामध्ये येईल, आई. मीडिया म्हणजे टीव्ही? हो ऑफकोर्स. तुम्हाला काय वाटलं? हे हळदी कुंकू साधं सुद्धा नाहीये, अख्खी मीडिया हे कव्हर करणार आहे. मग सगळ्या जगाला कळलं पाहिजे ना ठाकूर कुटुंबाची काय शान असते. हा, ठाकूरांची शान. हा. अँड यू नो मॅम, ब्लू मून इव्हेंटच्या सगळ्या टॉप पोर्टल सोबत टायप आहे. सो यू हॅव टू लुक ग्लॅम. ग्लॅम. म्हणजे तिला म्हणायचंय की उद्या तुमचे फोटो सगळ्या पेपर्स मध्ये येतील. मग कसं, तुम्ही त्या स्टँडर्डच्या दिसल्या पाहिजेत. नाही हा. हो. आई, तुम्ही घाबरू नका, माझ्यावर विश्वास आहे ना तुमचा. अहो, या मुली आपल्या एरियातल्या बेस्ट सलॉन मधल्या आहेत आणि तुम्ही अशा दिसाल ना, तुम्ही वेड्यात व्हाल स्वतःला बघून. नाही ते काय सगळं ऐकायला छान वाटतंय सगळं, पण मी असं कधी केलं नाहीये ग. अहो आई, ठीक आहे, मला सांगा, प्रत्येक गोष्टीची पहिली वेळ असते ना. आणि ऐका, तुम्ही अशा घाबरून नका जाऊ. नाही म्हणजे तुम्हाला असं घाबरलेलं बघितलं ना, त्या वस्तूला बरं वाटेल. मग आणि मला सांगा, उद्याच्या फंक्शन मध्ये तुम्ही आणि वस्तू सेम नको ना दिसायला. नाही तर आलेले गेस्ट काय म्हणतील, तुमच्या सासू पण एकदम लो स्टँडर्डच्या आहेत. मग चालेल का तुम्हाला? हा, नाही नाही बरोबर आहे, ते तुझा मुद्दा अगदी बरोबर आहे. करून टाका. काय ते काय मेकओव्हर का काय ते करून टाका, होऊन जाऊ दे, काय व्हायचं ते. खरंच ये होईना बात. आई, आय लव्ह यू. गर्ल्स, लेट्स स्टार्ट. बापरे, हे एवढं सगळं आहे. आई, तुम्ही घाबरू नका, तुम्ही आधी रिलॅक्स व्हा. हे घ्या, हे घ्या. अगं पण ते चिमटा डोळे छान बंद करा. तर काही जास्त करणार नाहीत ना मला. रिलॅक्स व्हा. रिलॅक्स होते. हा रिलॅक्स. हा, अहो करतील त्या मुली सगळं नीट. मग आई, हा, कसं वाटतंय? खरं सांगू का, ठाकूर घराण्याची राणी असल्यासारखं वाटतंय. एवढ्या वर्षात कुणी माझी एवढी सेवा केली नाही गो. हे तर काहीच नाही. जेव्हा आपण हा फेस मास्क काढू ना, तेव्हा आस्था ग्लो येईल. तुम्ही जवळपास 20 इयर्स यंगर दिसाल. खरं? हो, म्हणजे काय. पण आई, तुम्ही त्याला हात नका लावू बरं. तुम्ही शांत पडून राहा, आराम करा. हा. आणि काय बाबा, कोणीतरी इतकं सुंदर दिसणार आहे की बॉलिवूडच्या हिरोईन्सला पण कॉम्प्लेक्स येईल तुम्हाला बघून. शिल्पा शेट्टी. हो, नक्की कळवतो. हा, घेतो घेतो. तुम्ही पण काळजी घ्या तुमची. ओके ओके, बरं ठेवतो, चला. बाबा, अहो काय झालं? ठीक आहे ना बाबा? अरे कोण आहे ही हडळ? अरे आपल्या घरात काय करते? हळद? मी हळद दिसते तुम्हाला? जयश्री, तू अगं बरी आहेस ना?
चेहऱ्याला रिॲक्शन झालं तर डॉक्टरकडे जायचं ना. वसुंधरा घे फोन घे, पटकन आकाशला फोन लाव. नाही 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 ओ ओ तब्येत माझी नाही तुमची बिघडली आहे. डॉक्टरकडे जायचं म्हणे. अरे पण सगळं हे काय? हा बाबा थांबा, मी आईंचा मेक ओव्हर करते. उद्या आपल्याकडे हळदी कुंकू आहे ना. हळदी कुंकवासाठी हा असा मेकओव्हर? ट्रेडिशनल असतं ना ते, हे असं काय? बाबा तुम्हाला नाही कळत, हे नवीन जनरेशनचं असंच असतं. हा अगं पण ही कुठे नवीन आहे? पहिला नवीन नवरा ऑर्डर केला की काही तिच्यासाठी? शक्य असताना तर तेही केलं असतं मी. बघा कशी बोलते. तू बघितलंस ना कसं बोलतात मला. जर्रा म्हणून बायकोचं कौतुक नाही. बाबा प्लीज स्टॉप इट. तुम्ही आईंना उगाच नर्वस करता. मीच नर्वस झालो इथं. अरे देवा वाचव रे बाबा. वाचव रे म्हणे. चालू हाडळ म्हणतात मला. आई जाऊ दे, तुम्ही नका लक्ष देऊ त्यांच्याकडे. तुम्ही छान शांत पडून राहा, आराम करा. हा बाय द वे, वॉट्स हादळ? तुम्ही पडा. बाबा आधी पाणी घ्या. खरंच डोक्यावर परिणाम झाला हिच्या. तनयाची कल्पना असणार ना. पावली तू तरी सांगत होतस ना तिला. अहो बाबा मी कसं बोलणार. बाबा तुम्ही खूप जास्त विचार करता. एवढं काही झालेलंच नाहीये. काहीच झालेलं नाही. मला सांगा बाबा, चांगलं दिसावंसं वाटण्यात काय चुकीचं आहे? हो ना. काहीच चुकीचं नाहीये. अगं मान्य, पण आधी काय जयश्री वाईट दिसत होती का? चांगलीच दिसते ती. आणि स्वतःचं वय बघून काहीतरी करावं ना माणसाने. बरं तुम्ही दोघींनी केलं असतं तर एक वेळ मी समजू शकतो. मग आईंनी केलं तर काय बिघडलं? अगं बाबा त्या आमच्या वयाच्या असताना आमच्यापेक्षा कितीतरी जास्त कष्ट उपसत होत्या. तुम्हाला सपोर्ट करत होत्या, मुलांचं सगळं बघत होत्या, सगळं घर सांभाळत होत्या, पाहुण्यांना बघत होत्या. तरुण वयात त्यांच्या ज्या गमती करायच्या राहिल्या त्या गमती त्या आत्ता करतात. मग त्यात काय बिघडलं सांगा बरं? हो ना. आणि बाबा आई किती खुश आहेत ते महत्वाचं आहे ना आपल्यासाठी. तनयाच्या सांगण्यावरून का होईना बाबा, पण त्या स्वतःची काळजी घेतात, स्वतःकडे लक्ष देतात, गोष्टींमध्ये पुढाकार घेतात. आम्हाला तरी बघून खूप छान वाटते. काय हो वहिनी? हो. नाही तसं बरोबर आहे तुमचं, पण तरी तिला जे चांगलं वाटतंय ते मलाही चांगलं वाटेल असं नाही ना. काय काय गमती जमती बघायला मिळणार आहेत काय माहित. आलोच. आई छान थंड थंड वाटत असेल ना. अरे, इतका मस्त सुगंध येतोय ना. बरं आणखीन किती वेळ ठेवायचंय? बघू बरं. जास्त वेळ नाही, अजून एक 10-15 मिनिटं. हां. एकदा कम्प्लीट ड्राय झालं ना की मग काढून टाकू. हा तुमचा चेहरा इतका चमकायला लागेल ना. मी काय म्हणते, तुम्ही ना मस्त डोळे बंद करून ना शांत पडून राहा. हे बघा या 2 काकड्या लावते मी तुमच्या डोळ्यावर. हलू नका तुम्ही. हा, हा, हा. आता तसं अजून थंड थंड वाटेल. आता अगदी वाऱ्यावर स्वार झाल्यासारखं वाटतंय. तरंगाला झालं मस्त. हो ना. हो ग. आमच्या वेळेला असलं काही नव्हतं ग. नुसती आपली पावडर फासली की झालं मेकअप. तुम्हा आजकालच्या पोरींची मज्जा आहे बाबा. एकदम बरोबर बोलताय तुम्ही. आई शांत पडून राहा तुम्ही. आई मी जरा आलेच. तोपर्यंत तुम्ही शांत पडा. हा काही लागलं तर आवाज द्या लगेच. हो मी छोटीशी झोपच काढते. पॉवर नॅप. चालेल. आलेच मी.
हॅलो. कशी वाटली भाजी? कार्टून सासू. कमाल आहे कमाल. तुला सांगते बच्चा, मला ना आमच्या कॉलेजचे दिवस आठवले. बावळट होती ना जयू त्यावेळेला, स्वतःला मारी ब्युटी क्वीन वगैरे समजायची. अगं, आम्ही सगळ्या जणी इतक्या हसायचो ना तिच्यावर की काही विचारू नकोस. आय कॅन कम्प्लिटली इमॅजिन. बरं ऐक बच्चा, नाही हे सगळं राहू दे, पण ते पैशाचं मात्र विसरू नकोस. हो ग मम्मा, त्याच्यासाठी तर हे सगळं नाटक केलंय ना. आणि यू डोंट वरी, आई आणि बाकीचे सगळे घरचे त्या फंक्शनमध्ये बिझी असतील. आता काय ते फक्त मला अखिलला कन्व्हिन्स करायचंय बास. तुला सांगते, या नवऱ्यांना कन्व्हिन्स करणं ना खूप सोपं असतं. सासवा डोईजड असतात आणि त्यात तुझी सासू तर महाखडूस आहे. काय चाललंय का हिचं? आणि अखिलला का कन्व्हिन्स करायचंय? ह्या सगळ्याचा हळदी कुंकवाशी काय संबंध? हा बोल ग वसू. आई कशी आहेस? खूप दिवस झालं भेटच नाही झाली ना आपली. मी मिस करते तुम्हा दोघांना. असो, मी हे सांगायला फोन केला होता की उद्या घरी हळदी कुंकू आहे. तुला नक्की यायचंय, त्यानिमित्ताने भेट होईल आपली. अगं पण उद्या आई, मला तुझं काही ऐकून नाही घ्यायचं. तू यायचं म्हणजे यायचं. बरं बाई, ठीक आहे. पण वसू, तुझा आवाज का असा येतोय? सगळं नीट आहे ना? घरात सगळं ठीक आहे ना? हो का आई, सगळं ठीक आहे. काही दिवसांसाठी बाबांच्या ज्या आत्या आहेत ना, गुरुमाता योगिनी, त्या आल्या होत्या. तपस्वी आणि एकदम कडक आहेत त्या, माहितीये? मग त्या काही बोलल्या का तुला? नाही काय, त्या काय बोलणार. उलट त्यांनी मला शाबासकी दिली. मला म्हणाले की त्या घराला तुझ्यासारख्या सुनेची गरज आहे. म्हणजे घरातल्या सगळ्यांना ओळखून आहेत असं म्हणायला हरकत नाही. हो, पण आई, तनयाचा मला काही अंदाज येत नाही का. म्हणजे ती अशी का वागते, कुणाच्या म्हणण्यानुसार वागते, मला काहीच कळत नाहीये. का ग, आता काय केलं तिने? म्हणजे गुरुमातांनी मला जेव्हा जेवण बनवायला सांगितलं होतं ना, तेव्हा तुझ्या जेवणाने व्रत सोडणारे मी माझं. काय काय केलं तू? माझ्या इतकी वर्षाचं व्रत एका क्षणात मोडलंच. आता माझ्या जेवणात लसूण आहे. पण त्यासाठी तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल. परीक्षा म्हणजे? जलसमाज. माझी गुरुमाता, तुमच्या जेवणात मीच लसूण घातलं होतं. मला माफ करा, सॉरी. बरं झालं गुरुमातांनी तिला चांगली अद्दल घडवली. बरं, जयश्रीताई आता ठीक वागतात ना तुझ्याशी? आई, तुला सांगितलं ना, मला कोणाच्या वागण्याचा अंदाजच येत नाहीये. तनयाचंही मला काही कळत नाहीये. मला काहीतरी गडबड वाटते. नाही म्हणजे एवढ्या उत्साहात तिने हळदी कुंकूचा कार्यक्रम का ठेवला? आई, जर यामागे तिचा काही डाव असेल ना, तर मी तो यशस्वी होऊ देणार नाही. बसू, सांभाळू ना. जे काय करशील काळजी घे बाई. आणि काही लागलं तर फोन कर मला. हो आई, ठेवते. बाय.